विषयाचं नाव न्याय स्वभाव. न्यायाधीश वर्गाबद्दल लोकांना फार आकर्षण असतं. ते समाजापासून वेगळे कसे राहतात, ते काम कसे करतात, त्यांना मित्र असतात का, वगैरे वगैरे. न्यायाधीश म्हणून कोणी जन्म घेत नसतं. तयारी करून, परीक्षा देऊन, अभ्यास करून न्यायाधीशाची नेमणूक होते. त्यानंतर प्रशिक्षण, सराव यांनी त्याचं काम सुधारायला लागतं. असं म्हणतात, अ गुड जजमेंट कम्स बाय प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस कम्स बाय लॉट ऑफ बॅड जजमेंट्स. म्हणजे बॅड जजमेंट देतात असं नाही, पण सरावाने ते यायला लागतं. न्यायासन हे थोड्या उंचीवर असतं, त्यामुळं सगळ्या प्रश्नांकडं त्रयस्थाच्या नजरेतून पाहण्याची दृष्टी त्यामुळं प्राप्त होते. काय असतं, आपल्याला आपले प्रश्न कायमच मोठे वाटत असतात, पण तेच प्रश्न आपण कुठल्या मित्राला सांगितले की त्याला ते तेवढे मोठे वाटत नाही. तो म्हणतो एवढं काय आहे त्यामध्ये, असं कर म्हणजे होऊन जातं आहे. तोच भाग असतो. फक्त मित्र हे लहान सहान प्रश्नाला उपयोगी पडतात, पण ज्या वेळेला कायद्याचे प्रश्न उद्भवतात त्यावेळेला कोर्टाशिवाय इलाज नसतो. वकील आपापली बाजू मांडत असतात आणि पुराव्याचा साकल्यानं विचार करून, युक्तिवादाचा विचार करून, कायदा काय आहे हे पाहून त्यानंतर न्यायनिर्णय दिला जातो. मग न्यायाधीश हा व्यक्ती म्हणून वेगळा असतो काय, आणि न्यायाधीश हा न्यायाधीश म्हणून काम करताना वेगळा असतो काय, हे जर पाहिलं तर काही वेळा तसं असू शकेल. म्हणजे न्यायाधीश व्यक्ती म्हणून साधा असेल, कोणीतरी कधीतरी त्याला फसवूसुद्धा शकेल, परंतु न्यायाधीश म्हणून काम करत असताना, दोन्ही बाजूचा विचार करत असताना तो सर्व गोष्टींकडे अतिशय काटेकोरपणानं पाहत असतो. म्हणून त्यावेळेला तिथं फसवणं त्याला फार अवघड भाग भासते. मग हे सिद्ध कसं होतं, हे कळतं कसं काय, तर डोंबारी असतात ते दोरावर चालत असतात. म्हणजे इकडं तिकडं बघायचं तरीसुद्धा त्या दोरावरती आपले पाय स्थिर ठेवायचे आणि पुढं पुढं जात राहायचं. हे कसं त्याला जमतं. त्याचप्रमाणे वकिलांच्याकडं, पक्षकारांच्याकडं सर्वत्र समदृष्टीने पाहून कायद्याचाच फक्त विचार करून चालत राहिलं की मग जमतं. मग न्यायाधीश वकिलांना असे कसे बोलतात आणि चेंबरमध्ये किती छान असतात, हे सगळं थोडंसं त्या नाटकासारखं आहे. नाटकाचा खेळ संपला की मेकअप पुसून टाकायचा आणि मग बाहेर पडायचं.